रात्री खूप मस्ती केली, खूप धिंगाणा केला, गप्पा वगैरे मारल्या आणि खूप लेट झालं होतं मग. पण मग सकाळीच उठलो कारण ताई ते सगळेजण ड्युटीला जातात ताईच्या घरी. तर मग मलाही जाग येऊन गेली आणि नक्षूची छान झोप झाली होती. मग तोही उठला आणि सकाळी सकाळी मस्त चहा आणि त्यासोबत फराळ. आहा, किती मस्त वाटतं ना. दिवाळीनंतरचे थोडे दिवस खूप छान जातात कारण सकाळी सकाळी फराळ खायला भेटतं चहासोबत. नंतर फ्रेश वगैरे झाले, लेकरांनाही फ्रेश केलं आणि आईला मेहंदी लावायची होती डोक्याला, त्यांना मेहंदी लावून दिली. नंतर माझ्या जाऊबाई आल्या, कोमलताई, मग त्यांच्यासोबत थोडा वेळ स्पेंड केला. नंतर घाईघाईमध्ये बँकेत जायचं होतं कारण पोस्ट बँकेचं मला काम करायचं होतं. पिहूची बँक आहे ती, तर त्याचं थोडं काम करायचं होतं. तर डॉक्युमेंट्स अर्धेच आणले, अर्धे घरी राहिले म्हणून ते काम तसंच राहिलं. मग नंतर पोटपूजा केली कारण खूप भूक लागली होती. बाहेर गेलं आणि मी काही खाल्लं नाही असं कधीच होणार नाही. मग नंतर घरी आले आणि मावशीनी, जी आशुताई पण आलेली होती मी येईपर्यंत, तर मग मावशीने आशुताईसाठी गिफ्ट केलं आहे. मी मावशी म्हणतच नाही, मी मा म्हणत असते, पण तुम्ही कन्फ्यूज होणार म्हणून मी मावशी म्हणत आहे. तर असो, मावशीने गिफ्ट केलं आशुताईसाठी. तर शॉर्ट गंठण केलं. आधी तिला लाँग गंठण दिलं होतं गिफ्ट आणि आता शॉर्ट गंठणसुद्धा केलं आणि तिला अजिबातच माहिती नव्हती. तुम्ही तिची रील येईलच लवकरच, तर त्या रीलमध्ये तुम्ही बघणारच. ती खूप जास्त हॅप्पी झाली होती आणि दिवाळीलाच केलं होतं पण तिला दिलं नव्हतं. तर ती आता भाऊबीजला आली होती म्हणून तिला तेव्हा दिलं. म्हणजे ती ओवाळून वगैरे गेले होते आधीच. मीच लेट झाले या वेळेला, नाहीतर आम्ही सगळे सोबतच असतो ओवाळायला, पण मलाच लेट झालं यायला कारण माझं मुंबईचं तिकीटच भेटत नव्हतं. आणि त्यानंतर बघा तुम्ही, रात्री दाजी येणार होते जेवायला, म्हणजेच आशुताईचे मिस्टर. तर त्यांच्यासाठी छान स्पेशल असं चिकनची भाजी केली. मी काही मसाला वगैरे वाटून केले नाही, डायरेक्ट मॅरिनेट केलं होतं चिकन. खूप छान भाजी झाली होती. तर सगळे जेवण वगैरे करून गेले. ताई गेली कारण ताईला लवकर जायचं होतं. नंतर मग आम्ही ओवाळून घेतलं कारण आधी खूप जास्त घाईघाई चालू होती स्वयंपाक वगैरे, कारण दाजी ड्युटीवरूनच डायरेक्ट आले होते म्हणून आधी स्वयंपाक ते करून घेतला आणि नंतर ओवाळायचा प्रोग्राम केला. आणि पिहूचे काका पण लेट येणार होते, मग नंतर त्यांनाही ओवाळून घेतलं. आणि माझे एक नंबरचे जे भाया आहेत ते त्यांच्या मिसेसला आणायला गेले होते. ताई ड्युटीवरून म्हणजे ताईची सुट्टी झाली होती तर त्यांना आणायला गेले अर्जंटमध्ये म्हणून ते मिस झाले. नंतर मग भाऊजी ताईला घेऊन आले आणि नंतर मग पिहूने ओवाळलं त्यांना, पण तो व्हिडिओ घ्यायचं लक्षातच राहिलं नाही मला. आणि आपले व्हिडिओ यायला थोडेसे लेट झाले कारण बाळामुळं मला एडिट करणं होतच नाही आहे. तर खूप जास्त पळपळ करतो आहे तो आणि त्याच्यामागे मलाही पळवतो आहे. त्याच्यामागे पळून माझं वजन तर खूप जास्त कमी झालं आहे. असं तर बुद्धांच्या दादाने बघा त्याच्या बहिणींना किती छान गिफ्ट दिलं आहे आणि दोघीही खूप खुश झाल्या होत्या. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.